नमस्कार. आज आपण छत्रपती शिवाजी महाराज शिक्षक सहकारी पतसंस्थेचे विद्यमान जे चेअरमन आहेत बिनविरोध निवडून आले विजयकुमार खोसे सर आणि माजी चेअरमन जे आहेत छत्रपती शिवाजी महाराज शिक्षक सहकारी पतसंस्थेचे जे की महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष आहेत. या दोघांची संयुक्त अशा प्रकारची मुलाखत घेणार आहोत. सर्वप्रथम आपण माजी चेअरमन जे श्रीरामांना बहिर सर आहेत त्यांचा अल्प परिचय घेऊया. आपला अल्प परिचय आमच्या युट्यूब चॅनलमध्ये आहे. नमस्कार, मी श्रीराम बाबासाहेब बहिर. माझं मूळ गाव नवगंगा. 24/11/1988 ला मी जिल्हा परिषद सेवेत लागलो आणि महाराष्ट्र शिक्षक संघटनेमध्ये 1991 पासून कार्यरत आहे. बीड जिल्ह्यामध्ये आपल्या शिक्षक संघटनेचे कामकाज कसं चालतं? ज्यावेळेस आर.जी. कदम प्रांत अध्यक्ष त्यावेळेस एकमेव महाराष्ट्र शिक्षक संघटना होती. आम्हाला तेवढीच आठवती आर.जी. कदमच्या नेतृत्वाखाली आणि डी.के. देशमुख याचे आमदार हे पुरस्कृत झालेले होते. तुमच्या संघटनेमध्ये तुम्ही कार्यरत असताना तुम्ही या शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीशी कसे जोडले गेला? 2001 ला आर.जी. कदमने मला तालुका अध्यक्ष केलं आणि त्या टायमाला कुर्लेकर सर जिल्हाध्यक्ष होते आणि सुभाष गायकवाड सर चिटणीस होती. मग आर.जी. कदम म्हणले तुम्ही संघटना चालवा. पण बाकीच्या शिक्षकांचं म्हणणं होतं की माध्यमिक शिक्षकाकडे ही संस्था होती, माध्यमिकची संख्या ही बल हे कमी होतं पतसंस्थेमध्ये. लालबहादूर शास्त्री त्यावेळेस नाव होतं आणि नंतर नाव म्हणजे परत प्राथमिकचं पाहिजे असा प्राथमिक शिक्षकाचा अभ्यास होता. म्हणजे त्या काळात ही विविध संघटना आपल्या बीड जिल्ह्यामध्ये कार्यरत होत्या. आता संघटनेत कामकाज तुमचं वाढत गेलं जिल्ह्यामध्ये. त्याच्यानंतर तुम्ही सर्वप्रथम आपली ही जी जुनी नवजीवन शिक्षक सहकारी पतसंस्था होती, पहिला पॅनल तुम्ही कधी टाकला? पहिला पॅनल मी 2006 ला टाकला. त्यावेळेस किती आले? पैकी आले. तुम्ही या छत्रपती शिवाजी महाराज शिक्षक सहकारी पतसंस्थेचे किती काळ चेअरमन होता? मी 18 वर्ष होतो. 2000 काही माझ्या घरगुती अडचणीमुळे 2009 ला मी राजीनामा दिला आणि आदरणीय डोके सरांना मी अध्यक्ष केलं. यावेळेस तुमचा कोणता पॅनल होता? शिक्षक विकास पॅनल होता. शिक्षक विश्वास पॅनल. त्याच्यामध्ये तुमचे किती संचालक निवडून आले? 2000 च्या नंतरचे आजचे का 2022 सध्या विद्यमान 2022 चे 15 पैकी 13 बहुमताने निवडून आले. आणि तुमच्या विरोधातले किती आले? 2 जण आले. 2 जण आले. आता सध्या जे संचालक तुमचे निवडून आलेले आहेत ते कोणत्या संघटनेशी संबंधित आहेत का? आहेत. कोणत्या संघटनेचे? विजयकुमार बबनराव समुद्रे बहुजन संघटनेचे राज्याध्यक्ष आणि आदरणीय माझे मी त्यांना सचिव केलं गेल्या वेळेस आदरणीय भगवान आशीर्वाद पवार ते प्राथमिक संघाचे जिल्हाध्यक्ष आहे. म्हणजे विरोधी जे तुमचे 2 संचालक निवडून आले ते वेगवेगळ्या शिक्षक संघटनेशी संबंधित आणि तुमचे जे निवडून आलेले संचालक आहेत ते कोणत्या शिक्षक संघटनेशी संबंधित आहे का एका शिक्षक संघटनेचे? याचे ते जवळपास मेत्रे सर सविस्तर सांगितलं तर बरोबर. याच्यामध्ये मेत्रे शिवनाथ बाबूराव, कौशक दत्तात्रय काशीनाथ, आदरणीय उमेश शामराव राहुलजी, कोतरकर जितेंद्र वसंतराव, श्रीमती अडसूळ सुमित्रा गणपत, आदरणीय निर्मळ सर, अंकुश दामोदर हे जिल्हा अध्यक्ष होते आणि बाकीचे हे जिल्हा उपाध्यक्ष असे पदाधिकारी होते काही. आणि धोडगे सर सुद्धा. वैयक्तिक तुमच्या संघटनेचे किती त्याच्यामध्ये संचालक? याच्यात 7 आहेत. 7 आहेत आणि बाकीचे जे 8 आहेत. मग बाकीचे पंजाबराव देशमुख असत, बहुजन असत, प्राथमिक शिक्षक संघ असत, परत अजून ते प्रहार असत, वायकर प्रहार असत, अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ सर असते. असे म्हणजे सर्व शिक्षक संघटनांची जी आघाडी आहे ती मिळून तुमचा शिक्षक विश्वास पॅनल तयार झाला. बरोबर आहे. आता सांगा, मी तर म्हणलं तुम्हाला की बाबा हे संस्था चालायची म्हणल्यावर अलायन्स पुन्हा करावं लागतात. त्याचं आम्ही अलायन्स पुन्हा संघ केलं. अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ सर, प्रहार गोविंद वायकर. बरोबर आहे. आम्ही अलायन्स केलं ना. पंजाबराव आनंद पिंगळे सर आणि राज सर. आता तुमचे जे सध्या चेअरमन झालेले आहेत नवीन हे तुमच्या संघटनेमध्ये कधीपासून कार्यरत आहे? ते महाराष्ट्र शिक्षक संघटनेचे ते 2007 ला तालुका अध्यक्ष होते. सॉरी 2014 ला ते तालुका अध्यक्ष होते. 14 ला तालुका अध्यक्ष होते आणि नंतर बदल झाल्यानंतर त्यांना जिल्हा उपाध्यक्ष केलं. सध्या कोणत्या पदावरती कार्यरत? सध्या ते जिल्हा अध्यक्ष महाराष्ट्र शिक्षक संघटने.
महाराष्ट्र शिक्षक संघटनेचे अध्यक्ष पण आहेत आणि तुमच्या जे विश्वासघाताची जी शिक्षक सहकारी पतसंस्था त्याची चेअरमन पण ती आहे. आता ही तुमची जी नियुक्ती आहे ती लाभाची आहे आणि ती श्रेयवादाची आहे. नाही, श्रेयवाद घ्यायचं काही कारणच नाही ना. हा हा शिक्षक प्राणिक आहे. शिक्षक प्राणिक हा हुशार आहे ना आपले. बरोबर. म्हणजे आदर्श गुरुजी आहेत ना. सर्वांना माहिती आहे ना. किती आले, कसे आले. म्हणजे तुम्ही सभासदाचं हित जपणार आणि हे सभासदाचं तुमची कोणत्या प्रकारचं हित जपणार त्याच्यामध्ये? हित असं जपणार आहेत आपण की NPA सुरू मागल त्याला ताबडतोब कर्ज. बरोबर. संघटना विरहित संस्था संस्था आली की संघटना नाही आली. हम्म. पहिला मुद्दा. आणि संस्थेमध्ये जात नाही आली. सगळ्याचीच ही संस्था आहे असं पाहणार. जे मी 25 वर्ष केलंय तेच विजय खोशे करणार. आताच आपल्याला जे माजी चेअरमन आहेत श्रीरामांना बैसर यांनी सर्व सविस्तर खुलासा अशा प्रकारे केला आहे. सोशल मीडियावर थोडेसे जरा पोस्ट आणि फोटो काही व्हायरल होत आहेत. त्याच्यामध्ये महाराष्ट्र जे तुमची जी शिक्षक संघटना आहे त्याच्याऐवजी दुसऱ्याच नाव येते समजा ते की शिक्षक संघाने ते हे केले समजा चेअरमन झाले. याच्या बाबतीत तुमचं काय म्हणणं आहे? तात्पुरता आनंद वाटत असेल त्यांना. त्याला काय करणार मी आता स्वातंत्र्य आहे. ते त्याचा क्षणिक आनंद होत असेल त्यांना हा. तर काय अडचण नाही त्याला. पण सगळ्याला सभासदाला माहित. सगळ्याला माहित. फक्त बाहेर जिल्ह्यात त्याला माहित नसतं. बरोबर. मराठवाड्यात त्याला माहित नसतं. हम्म. आता ते पदासाठी करत असतील त्यांच्या संघटनेत मला काय घेणं देणं नाही. पण मी अजूनही सांगतोय की शिक्षकाची कसं आजची ही जी निवड आहे या निवडीच्या बाबतीत आदरणीय ज्येष्ठ संचालक शामरावजी बनवे सर आपलं काय मत आहे? आजची जी समजा कालच्या 17 तारखेची जी चेअरमन पदाची निवड झाली हम्म. 2021 पासून हम्म. आदरणीय श्रीरामांना बहिर हम्म. यांच्या नेतृत्वाखाली पॅनल टाकला जातो आणि तो बहुमतामध्ये निवडून पण येतो. ती आजपर्यंत 2025 पर्यंत हीच परंपरा कायम आहे. आणि त्यामुळं ही प्रांताध्यक्ष असताना महाराष्ट्र शिक्षक संघटनेचे प्रांताध्यक्ष असतानाही आजपर्यंत कुठल्याही संघटनेचं लेवल हम्म. या पतसंस्थेला लागलेलं नाही. आणि त्यामुळं संघटना विरहित ही आर्थिक संस्था शिक्षकांची चांगल्या पद्धतीने त्यांच्या नेतृत्वाखाली जपण्यात आली आणि विश्वासपात्र ठरली तेव्हाच बहुमतामध्ये प्रत्येक वेळेला पॅनल त्यांच्या नेतृत्वाखाली निवडून येतो. त्यामुळं आताची जी निवड आहे ती आम्ही सर्व संचालक मंडळ एकत्रित बसून विचार विनिमय करून ज्यांच्या अंगी समजा ही पतसंस्था पेलवण्याची क्षमता चांगल्या प्रकारची आहे त्यांच्या स्वाधीन करण्याचं काम आम्ही सर्वांनी मिळून केलेलं आहे. म्हणजेच तुम्ही आदरणीय चेअरमन माझे जे चेअरमन होते श्रीरामांना बीर सर यांचाच वारसा पुढे चालावा असं अपेक्षा व्यक्त करतात का? नक्कीच. कारण श्रीरामांना बहिर सरांनी 25 वर्षे शिक्षकांची पतसंस्था एका नेतृत्वाखाली राहणं ही कदाचित महाराष्ट्रातली पहिली वेळ असेल. आणि तोच वारसा त्यांनी खोशे सरांनी पुढे चालवते कारण ते त्यांच्या अंगामध्ये गुण जाणवतात म्हणून त्यांची निवड केली आणि ते निश्चितपणाने ते चालवते आणि त्याच सार्वभौमत्व त्या पतसंस्थेला प्राप्त होईल आणि तो वारसा निश्चित स्वरूपात पुढे चालवते अशी अपेक्षा त्यांच्याकडून निश्चित आहे आणि ते पूर्ण करते. विजयकुमार खुशी सर यांच्याकडून तुमच्या काही अपेक्षा आहेत का? आदरणीय राऊत सर. माझ्या आदरणीय खुशाप्पाकडून एकच अपेक्षा आहे की ज्याप्रमाणे श्रीरामांना बहिर सर यांनी 25 वर्ष सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन पतसंस्थेचं कामकाज केलं आहे. अगदी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून कारण शेवटी आपण सगळे श्रीरामांनाचे मावळे आहोत. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आपण त्यांचा आदर्श समोर ठेवून पतसंस्थेचं कामकाज चालवू एवढीच खुशाप्पाकडून सर्वांची अपेक्षा आहे. आता जे माजी चेअरमन श्रीरामांना बैल सर यांनी जे मत व्यक्त केलं या बाबतीत नवनियुक्त चेअरमन जे आहे विजयकुमार खुशी सर अतिशय तरुण आहे धडाडीचे आहे आणि पहिल्या प्रयत्नामध्ये ते संचालक म्हणूनही चांगल्या मताने निवडून आले आणि चेअरमन पदी विराजमान आहे. खुशी सर तुमचं या बाबतीत काय मत आहे? सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या पतसंस्थेचा मी नवनियुक्त चेअरमन आहे आणि मला ही जिम्मेदारी माननीय श्रीरामांना बहिर यांनी सोपवलेली आहे. त्याचबरोबर सगळ्याच शिक्षक संघटनेचे आताच श्रीरामांना बहिर यांनी सांगितल्याप्रमाणे सर्व शिक्षक संघटनाचे संचालक पतसंस्थेमध्ये काम करत आहे. परंतु असा मुद्दा इथून पाठीमागे कधीच उपस्थित झाला नाही की हा संचालक त्या संघटनेचा, तो संचालक त्या संघटनेचा, तो संचालक ह्या संघटनेचा किंवा चेअरमन या संघटनेचा
सचिव या संघटनेचा, उपाध्यक्ष त्या संघटनेचा, खजिनदार या संघटनेचा, असा कुठलाही मुद्दा उपस्थित झाला नाही. आताच हा मुद्दा आता जी निवड झाली 17 ऑक्टोबर 2025 ची, या निवडीच्या नंतरच हे मुद्दे बाहेर पडलेले आहेत. विशेषतः तुम्हाला बिनविरोध म्हणून सर्व शिक्षक संघटनेने चेअरमन पदी विराजमान केले. हो, 100% सर्वांनी बिनविरोध अशा प्रकारची निवड केलेली आहे. नियुक्ती ज्यावेळेस निवड सुरू होती त्यावेळेस फक्त माझाच अर्ज आला आणि त्याला सर्वांनी पाठिंबा दर्शवला, कोणीही त्याला विरोध केला नाही आणि माझी सर्वांमध्ये बिनविरोध निवड झालेली आहे. तर एकंदर या मुलाखतीतून असं स्पष्ट होतं की आपली जी छत्रपती शिवाजी महाराज शिक्षक सहकारी पतसंस्था आहे, सर्व शिक्षक संघटनांनी पुरस्कार आघाडी करून ती ताब्यात आलेली आहे, हे स्पष्ट होते. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे मी 2014 पासून महाराष्ट्र शिक्षक संघटनेचा तालुकाध्यक्ष होतो. तालुकाध्यक्षानंतर त्यांनी मला उपजिल्हाध्यक्षाची जिम्मेदारी माननीय श्रीराम भैर यांनी दिली. त्याच्यानंतर मला आता चेअरमन झाल्यानंतर त्यांनी जिल्हाध्यक्ष पदाची सुद्धा जिम्मेदारी दिलेली आहे. मुळातच मी महाराष्ट्र शिक्षक संघटनेचा कार्यकर्ता आहे, परंतु मला याच्यातून सर्वांना एक सांगायचं की जरी मी महाराष्ट्र शिक्षक संघटनेचा कार्यकर्ता असलो आणि जिल्हाध्यक्ष जरी असलो तरी संघटना ही पतसंस्थेच्या बाहेर ठेवून पतसंस्थेमध्ये आपल्याला काम करायचं असतं. तिथं काय ओलं दाखवायचं नसतं, या संघटनेचा आहे, त्या संघटनेचा आहे, त्या संघटनेचा आहे, असं काही एक होणार नाही. सगळ्या संघटनेचे जे प्रतिनिधी आहे ते प्रतिनिधी हे पतसंस्थेच्या बाहेर असतात. पतसंस्थेमध्ये गेल्यानंतर ते संचालक असतात. बरोबर. आणि ते शिक्षक प्रश्नासाठी शिक्षकांचे पतसंस्था ही प्रामुख्याने शिक्षकांच्या आर्थिक प्रश्न सोडवण्यासाठीच काम करत असते. सामाजिक प्रश्न, शैक्षणिक प्रश्न आणि व्यवसायाच्या संबंधित प्रश्न हे संघटना सोडवण्याचा प्रयत्न करत असते. त्याच्यामुळं कोणीही संघटना ही पतसंस्थेमध्ये आणू नये आणि पतसंस्थेमध्ये जे काही संघटनेचं राजकारण आहे ते राजकारण सुद्धा कोणी आणू नये. आणि याच्यामध्ये सगळ्यांनी एक दिलाने आपल्याला काम करायचंय. कोणता कोण संघटनेचा आहे, कोणता कोण कशाचा आहे, काही नाही. आता नोव्हेंबर 2022 ला तुमचा शिक्षक विश्वास पॅनल निवडून आला. एकंदर 3 वर्ष झालेली. हो. आता उर्वरित 2 वर्षाचा जो कालावधी आहे, आपण सर्वांना सोबत घेऊन चालणार कसा तुम्ही ह्या काम? नाही, सर्वांना सोबत घेऊन चाललेलेच आहेत. आमचे आदरणीय चेअरमन श्रीराम भैर यांनी जी वाटचाल त्यांनी सांगितली की 2001 पासून ते 2025 जवळपास म्हणजे 1/4 शतक म्हणजे त्यांनी 25 वर्षाचा कालखंड त्यांनी या पतसंस्थेमध्ये यशस्वीपणे पार केलेला आहे. त्याच्यामध्ये पहिल्या कालखंडामध्ये 2001 ते 2009 असे 9 वर्ष सलग ते चेअरमन होते. त्यानंतर आदरणीय डोके सर 2009 ते 2016 या कालखंडामध्ये आदरणीय डोके सर चेअरमन राहिले आणि त्यानंतर 2016 ते 2025 हे 9 वर्ष पुन्हा आदरणीय चेअरमन श्रीराम भैर यांनी तो यशस्वी कालखंड पूर्ण केलेला आहे. आणि आता यावेळी त्यांनी माझ्या डोक्यावर हे आशीर्वादाचं छत्र ठेवून किंवा सर्वसमावेशक चेहरा आहे, त्यांना काय वाटलं असेल ते सर्व संचालकांनी त्यांच्याशी बोलले असतील आणि त्यांनी त्याच्यातून माझी निवड केलेली आहे. त्याबद्दल सर्व सभासद, सर्व संचालक समाधानी आहेत. थोड्या शंका कुशंका असतात त्या सुद्धा निघून जातील आणि त्याचा काही विषयच नाही. काही सर्वांना सोबत घेऊन जायचं आपल्याला, एवढंच मला ऐकून सांगायचं. धन्यवाद. आपण एकंदर खुलासा केला की सोशल मीडियावर जे पोस्ट व्हायरल होतात त्या बाबतीत आजच्या या आपल्या मुलाखतीसाठी विशेषतः शामराव वनवे सर ज्येष्ठ संचालक आणि आदरणीय विक्रमजी राऊत सर ज्येष्ठ संचालक हे पण उपस्थित होते. आपण वेळात वेळ काढून आपण सर्व या ज्या शंका कुशंका होत्या याच्यावर एक विर्जन घातलं आणि सर्वांच्या शंका या मुलाखतीद्वारे दूर होतील. आणि एकंदर ही जी पतसंस्था शिक्षक सहकारी पतसंस्था आहे आपली छत्रपती शिवाजी महाराज ही सर्व शिक्षक संघटनांच्या ताब्यात आहे, हे त्याच्यातून स्पष्ट. मला शेवटचं एवढंच सांगायचं की हे विरजन नाहीच, मला याच्यावर पडदा पण नाही टाकायचा. मला सर्वांना स्पष्टपणे आरसा दाखवायचा आहे की पतसंस्था ही पतसंस्था आहे आणि संघटना या संघटना आहे. पतसंस्थेमध्ये संघटनेचं राजकारण आपल्याला कोणालाच करायचं नाही. पतसंस्थेमध्ये आपल्याला सर्वांना शिक्षकांचे जे आर्थिक प्रश्न आहेत ते प्रामुख्याने सोडवायचे आणि पतसंस्थेच्या दाराच्या बाहेर आल्यानंतर जे काही शिक्षकांचे इतर प्रश्न असतील व्यवसायाच्या संदर्भातले, घरगुती कौटुंबिक प्रश्न, सगळे प्रश्न आपण पतसंस्थेच्या दाराच्या बाहेर आल्यानंतर संघटनेच्या मार्फत सोडू. चालेल. धन्यवाद.